यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. परत एक ब्लॉग घेऊन आले आहे तुमच्याकरिता. ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग म्हटल्यापेक्षा माझ्यासाठी धावपळीचं होणार आहे. ते कसं ते सांगते. आई जाते आहे 3 दिवसासाठी गावाला. 3 ते 4 दिवस आय थिंक, म्हणजे कमीत कमी 3 दिवसासाठी तरी ती जातच आहे. तर विषय असा आहे की प्रिशू माझ्याजवळ अजिबातच राहत नाही. प्रिशूला आई पाहिजे म्हणजे पाहिजेच. शॉपला जरी तिला आणला ना तरी तिचं असं असतं की आई नाही करून ती सारखी गोंधळ घालत असते. आणि तिला आई नाही तर बाबा दोघांपैकी एक जण तरी लागतंच. आणि बालाजी उत्सव सुरू आहे अमरावतीमध्ये. मोठा बालाजी उत्सव असतो, तो आता सुरू आहे 3 दिवसांचा. तर बाबा तिकडे बिझी आहेत. माझा भाऊसुद्धा जातो आहे बाहेरगावी, आणि म्हणजे तो उद्याला जाईल. आई आज जाते आहे आणि बाबा आज, उद्या, परवा आणि त्यानंतरचा दिवस आय थिंक असं बिझी आहे. म्हणजे आई येईपर्यंत थोडक्यात कोणीच फ्री नाही आहे, सर्वजण बिझी आहेत. सो प्रिशूला मला सांभाळायचं आहे, घरचंसुद्धा पूर्ण सांभाळायचं आहे. त्यानंतर शॉपचंसुद्धा पूर्ण, आता शॉपचं तर पूर्ण मीच बघते. तर शॉपचं आणि या सर्व गोष्टी बघून प्रचंड धावपळ होणार आहे माझी. त्याच्यामुळे मी अर्धी जास्त, मला जसं माहिती पडलं ना आई 3 दिवसासाठी जाते आहे, त्यात बाबासुद्धा बिझी आहे आणि पार्थसुद्धा जातो आहे म्हणजे माझा भाऊ. तसं मी खूप थंडगार पडले. मला थोड्या क्षणासाठी तर काही सुचलंच नाही, पण म्हटलं जाऊ दे. प्रत्येक दिवसाला फेस करायचं असतं. सो मी विचार करा की चला हे पण आपल्यासाठी एक चॅलेंजच आहे. सो ते आपण ॲक्सेप्ट करू आणि त्याच्याशिवाय काही उपाय पण नाही. सो म्हटलं चला बघूया आता कसं काय होतं आहे. तर विचार करते आहे की देवाच्या याच्यामध्ये प्रिशू खूप चांगली राहते, तर तिला माझ्या बहिणीजवळ ठेवत जाईल जेव्हा मला इथे क्लायंट वगैरे असले तेव्हा. आणि काही असं आहे की बऱ्यापैकी माझे क्लायंट जे आहेत ते फोन करूनच येतात. आणि कारण मी इथे एकटी आहे त्याच्यामुळे कोणाला वेट करायला लागायला नको, त्याच्यासाठी म्हणून मी सांगते की कॉल करूनच या. तर जेव्हा मला असं जास्त वेळ वगैरे लागणार असेल तेव्हा मग मी विचार केला की माझ्या बहिणीकडे तिला ठेवत जाईल, कारण ती देवाचं खूप छान एन्जॉय करते आणि 3 दिवस तिथे भजन, सुंदरकांड वगैरे हे आहे. लास्ट टाईम बालाजी उत्सवाच्या वेळी मी प्रेग्नेंट होती आणि यावर्षी माझी प्रिशू आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे मी. बघूया कसं काय होतं आहे. तर प्रिशूचं सुद्धा शेअर करेल, प्रिशू कशी एन्जॉय करते ते दाखवेल. मी जो माझा डिसिजन घेतलेला की प्रिशूचे व्हिडिओ शेअर करणार नाही, त्याला थोडासा थांबा दिलेला आहे 2-3 दिवसासाठी, म्हणून तुम्हाला प्रिशूची मजा दाखवते. आणि बघूया आता बाकी कसं काय होतं आहे. तर माझी खूप जास्त तारांबर उडणार आहे म्हणून मी थोडीशी टेन्शनमध्ये आहे, पण खुशसुद्धा आहे की चला एक म्हणजे आईला खूप दिवसापासून आमच्यामुळे कुठे जायला मिळत नाही आहे. सो मी खुश यासाठी आहे की चला तिला बाहेर कुठेतरी जायला मिळेल, तिलासुद्धा थोडासा चेंज होईल, कारण तिचं आमच्यामुळे कॅन्सलच होत होतं. पण आता विचार केला मी की मला फुरसत मिळेल या गोष्टीची जर अपेक्षा केली ना तर तिचं बाहेर पडणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, तू बाहेर जा, तू जाऊन ये, तिला अर्जंट जायचं आहे. त्याच्यामुळे मग ती जाती आहे आणि बघूया बाकी कसं होतं आहे. तर तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते. सध्या तरी आता जेवण करून घेते मी आधी, कारण वाजलेले आहेत 3:30. ब्लॉग सकाळपासून सुरू करते म्हटलं, पण माझं झालंच नाही कारण शॉपला लवकर आले आज. त्यानंतर माझा भाऊ जातो आहे तर त्याला मेहंदी वगैरे लावून दिली. मार्केटला गेली, मार्केटवरनंच थोडं सामान अर्जंट आणायचं होतं, कारण आईचं जाणं पॉसिबल नाही आणि नंतर मग माझंसुद्धा जमणार नाही त्याच्यामुळे म्हणून. तर आता ते केलेलं आहे. थोडं सलोनचं सुद्धा सामान आलेलं आहे, त्यालासुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे. सो इथेसुद्धा भरपूर काम आहे. त्याच्यामुळे मग आता आधी जेवण करून घेते मी. टिफिन आलेला आहे घरून, तर जेवण करून घेते आधी आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. Later that same evening. काय मला नाही पाहिजे. सो प्रिशू इथे आलेली आहे. आता तिच्यासोबत मी खेळत आहे, कारण माझ्या भावाला यायला आहे वेळ आणि प्रिशू अजिबात मला काहीच करू देत नाही आहे, म्हणून तिच्यासोबत थोडी मस्ती घालते. म्हटलं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करावं. आई गेली आहे पार्थ, तिला स्टेशनवर सोडायला गेलेला आहे आणि मी इथे बसलेली आहे प्रिशूसोबत खेळत. आणि ही बघा कशी बघतीये. काय आहे माऊ, बदमाशपणा करते ना तू? इकडे बघ, बदमाशपणा करते ना.
अशी बदमाश आहे, मला काहीच करू देत नाही. चष्मा ओळून शेवटची चष्मा मी काढून ठेवला. आता चला हिच्यासोबत थोडी मस्ती करते आणि मग बाकी पुढे शेअर करते. पकड मला, पकड मला. ये 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 ये. अशी आमच्या दोघी मालिकेची मस्ती सुरू आहे. काहीही केलं ही मुलगी काहीच करू देत नाही आहे. आणि गरमी पण खूप जास्त होत आहे, कारण डोअर मी बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण ती सारखी पायऱ्यांवर जाते म्हणून मग ते दरवाजा बंद केलेला आहे. असं वाटतंय की लवकर घ्यायला आलं पाहिजे, लवकर घरी गेलो पाहिजे, कारण ह्या मुलीला ना घरीच करमते फक्त, बाकी कुठेच करमत नाही. हो की नाही, हो की नाही. येते तू वर, हे पा वर यायचा प्रयत्न, येते तू वर. बोल, तुला काय बोलायचंय, बोल बोल, काय बोलायचं, काय बोलायचं. काहीच नाही, फक्त आम्हाला मस्ती करायची आहे, बाकी काहीच नाही. हो ना, मस्ती करायची ना फक्त. खूपच मस्ती घालते ही मुलगी. आणि मला एवढं जास्त म्हणजे भूक लागली आज. आईने जायच्या विचाराने की काय काय माहिती, मला ना जेवणच गेलं नाही. मी फक्त एक चपाती जेवली, ती पण पूर्ण नाही. त्याच्यामुळे मला खूप जास्त भूक लागली. आता टिफिन आहे माझ्याकडे, पण ही मुलगी काही खाऊ देणार नाही म्हणून. हो ना, काय आहे त्रिशू, मस्तीखोर आहे त्रिशू, मस्तीखोर आहे त्रिशू, मस्तीखोर. काय लावून घेतलं ते काळं काळं. प्रिशू, झोपून पाहिजे तुला, झोपून देऊ मी तुला. ये बघा, माझं बाळ झोपते आता. बघ बघ, गुड नाईट कर सर्वांना, गुड नाईट कर, गुड नाईट कर ना. ठीक आहे, गुड नाईट करणार नाही. हो ना, गुड नाईट होतच नाही तुमची लवकर. चला आता बघते तो आवरते सर्व, कारण तो घ्यायला यायसाठी निघालेला आहे. बाकी मग तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. ओके, बाय मन सर्वांना आत्तासाठी. बाय मन, इकडे इकडे मोबाईलमध्ये त्यांना बाय मन सर्वांना. बाय. हो बाय, आत्तासाठी बाय म्हणा फक्त. चलो, आपण भेटूया थोड्या वेळाने. बघायचं काय चाललंय. चावायचं का, मारू का तुला मी, मारू का, मारू का म्हटलं ना की अशी घट्ट मिठी मारते. मस्का मारू, मस्का मारू माझ्या,
माझ्या मस्का माळू. असं आहे आमच्या दोघी मायलेकींचं प्रेम. आई आहे इथं, सांग सर्वांना माझी आई आहे म्हणा. सांग आई आहे. बाबा नाही आहे, आई आहे. आई पण मीच आणि बाबा पण मीच, हो की नाही? अशी खात असते का, ड्रेस खात असते का? मम नाही करायला सांगितलं मी. म्याव 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 बिल्ली करती म्याव म्याव. तू कर. माऊ. मी कोण आहे तुझी? कोण आहे मी तुझी? दे मामाला आवाज. मामा मामा. बाबा नाही, मामाला आवाज दे. मामा ये. बघितलं माझं मन. बाबा कुठे मामा? कुठे मामा? मामा बाबा दोघं पाहिजे. तो पण मामा आला. A few moments later. आलोय आम्ही घरी आणि बघा आमचं काय चाललंय. नुसतं आईच्या आधार कार्ड सोबत खेळत आहे. आता तिला ते काय समजत नसेल म्हणून आईचं आहे म्हणून, पण ती आधार कार्ड घेत आहे आणि त्या फोटोला मार 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 मारत आहे. हो की नाही प्रिशू? हो ना? हो ना? नाही नाही करत आहे तू. अशी अशी नाही करत आहे तू. बघा आता आधी मी जेवण करते, खूप जास्त भूक लागली आहे. आधी फ्रेश झाले. या मॅडमला थोडं शांत केलं कारण एवढी चिडचिड करत होती ना, एवढी चिडचिड करत होती की खूपच जास्त. तिला जबरदस्तीने कोणासोबत फोनवर बोलायला लावलं ना की ती प्रचंड चिडचिड करते. एवढी चिडचिड करते की मग काय विचारूच नका. तिला कसं बसं शांत केलं आणि आता आम्ही दोघी मायले की जेवण करणार. कारण रात्री जवळपास 11-12 वाजतील बाकीच्यांना घरी यायला आणि तोपर्यंत मग आम्ही दोघी मस्ती करणार. हो की नाही पिशू? मस्ती करणार आपण. नाही नाही म्हणते मस्ती नाही करणार माझं बाप. मस्ती नाही करणार तू? नाही. प्रिशूला ना हात टमाटर गाणं खूप जास्त आवडते. मला ती ते गाणं लावून मागत आहे. हे रिमोट माझ्याजवळ घेऊन आली. खायचं असतं का त्याला? आला रिमोट घेऊन ऊ असं करते. म्हणजे मला माझं गाणं लावून दे म्हणते. तिला 2 गाणे खूप जास्त आवडतात. हे पा. ओ काय करू मी त्याचं? तुला लावून देऊ टीव्ही? चला आधी आता हिला टीव्ही लावून देते, नाहीतर ही काय मला जेवण करू देणार नाही. जेवण करते करते म्हणत आहे पण ही मुलगी जेवण करूच देत नाहीये. शेवटी आता खाऊ घेतला. तुम्हाला दाखवते आणि तिचं काय चाललेलं आहे ते सुद्धा दाखवते. बघा हे आलू पोंगे घेतलेत आणि हे पहा आम्हाला पोंगे खूपच आवडतात. खिचडी देऊन बघितली, खिचडी काही खात नाहीये. हो ना मनू? आवडते तुला ते? आवडते तुला ते? पाकाचं खेळायचं चाललेलं आहे. बघा हे बघा अशी मस्ती सुरू आहे आमची. हे काय खाते तू? काय खाते तू? नाही नाही असं सुरू आहे आम्हाला. आमचं जेवण तर जेवायचंच नाही आहे. दोघी मायले की आम्ही अशाच चटोऱ्या आहे. जेवण आहे घरी, स्वयंपाक आहे, पण तरी आम्हाला काही खायची इच्छा झाली म्हणून आम्ही ते घेतलं. आता तिचं सुद्धा खायचं चाललेलं आहे, माझं सुद्धा खायचं चाललेलं आहे. शक्यतो मी तिला उष्ट चारत नाही. आणि हे पहा 2-2 पाहिजे आम्हाला एका वेळी. सो चला आता आधी आम्ही खाऊन घेतो आणि नंतर मग मी तुमच्यासोबत बोलते. प्रिशूला झोपवून देण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रिशू अजिबातच झोपत नाही आहे. बघा मला एवढी जास्त झोप येत आहे कारण वाजले 10. रात्रीची पण झोप होत नाही, सकाळी पण उठणं होते. बघा फुल खेळण्याच्या मूडमध्ये आहे ही मुलगी. झोपायचं नाही का तुला? नाही झोपायचं? बघा आता तर नाही म्हणून पण सांगायला लागली. नाही झोपायचं, नाही झोपायचं.
गुड नाईट कर सर्वांना. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो हॅलो कर सर्वांना. हॅलो. झोप ना तू. ही काय अजिबातच झोपत नाहीये. आईचे सारखे फोन येतात आहे, कारण आईला सुद्धा तिच्याशिवाय करमत नाहीये. आणि माझं तर काय विचारूच नका, जेवण पण नाही करू दिलं. आणि मांडीत येऊन बसते, खेळ म्हणते. खेळायचं तुझ्यासोबत. चला हिला झोपवून देण्याचा प्रयत्न करते, कारण मला सुद्धा खूप जास्त झोप. माझी पिशू पडली. चला हिला झोपवून देण्याचा प्रयत्न करते आधी, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. A few moments later. सो फायनली प्रिशू झोपली आणि खूप जास्त शांत वाटत आहे आणि खूप जास्त एकटं सुद्धा वाटत आहे. आता कूलर सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त नॉईस येईल, म्हणजे डिस्टर्ब नॉईस येईल बॅकग्राऊंडला, कारण कूलर सुरू आहे. आणि प्रिशू होती जागी तोपर्यंत काही वाटलं नाही, पण ती झोपल्यावर ना आता जास्तच एकटं वाटत आहे, कारण एकटी मी राहून नाही आहे आणि आज घरी कोणीच नाही. त्यात सर्वजण यायला थोडासा टाईम बाकी आहे. मी विचार करत होते की प्रिशू कधी झोपते आणि मग मी कधी झोपेल, पण ना मला अजिबातच झोप येत नाही आहे. एक तर आईची खूप जास्त आठवण येत आहे, दुसरी गोष्ट जेवायची सुद्धा इच्छा होत नाही. जेवायची इच्छा तर बरं आज सकाळपासूनच नाही आहे. मी टिफिन नेलेला, जसं आधी सांगितलं, टिफिनसुद्धा खाल्ला नाही. आता टिफिन तसाच्या तसाच आहे, त्याला बॅगमधनं सुद्धा काढायचं आहे, कारण प्रिशूने आल्यानंतर काहीच करू दिलं नाही. आता ती झोपली, गादीवर सर्व शेव सांडून ठेवली, त्याच्यामुळे ती उचलायची आहे मला. आणि बघते मग नंतर झोपते. काही थोडंसं एडिटिंग पेंडिंग होतं माझं, मला एडिटिंग करायची होती, पण बघते आता जर इच्छा झाली तर एडिटिंग करते, नाहीतर मग एडिटिंग करत नाही. बाकी आजचा दिवस हा छान गेला. छान म्हणजे डोक्यामध्ये तेच होतं की आई आज जाणार आहे, 1-2-3 दिवसासाठी का असो ना, पण तरीसुद्धा तर जाऊ द्या. आता थोड्या वेळातच, म्हणजे 1-2 तास बाकी आहेत सर्व यायला, तोपर्यंत मी माझं जे पेंटिंग एडिटिंगचं वगैरे काम आहे ते करते, कारण घरी कोणी नसताना झोप तर अजिबातच लागणार नाही. प्रिशूचं मामा चाललेलं होतं, मामा बाबा करत शेवटी ती झोपून गेली. आणि झोपल्यानंतर खूप शांत दिसते, म्हणजे किती शांत झोपली आहे ती. असं वाटतच नाही की हे बाळ एवढं मस्तीखोर असेल, पण खूप जास्त मस्ती करते. दुकानामध्ये अजिबातच राहिली नाही ती, त्याच्यामुळे मग मी तिला घरी घेऊन आली, कारण की म्हटलं कोणी क्लायंट जरी आलं तरी ती मला कोणाचं काहीच करू देणार नाही. तिची सवय आहे, शॉपला आल्यानंतर ती फक्त पाय पकडून उभीच राहते आणि मला घेच करते आणि त्या चेअरवर गोल मला फिरायला लावते. म्हणजे माझी जी चेअर आहे ती चेअर गोल फिरते ना, त्याच्यामुळे मग तिला त्याच्यावर खूप मजा येते. सो तिचं असते की मला मांडीवर घे आणि गोल फिरत राहा, नाहीतर मग लॅपटॉपवर एक गाणं लावून दे, टमाटर लावून दे, किंवा मग डुबी डमडम लावून दे. तर मग तिचं ते कसते, तिला डुबी डमडम नाही म्हणतात, पण ती दमदम अशी करते. मग आम्ही समजून जातो तिला काय पाहिजे. तिला ते सॉन्ग लावून दिलं, ती शांत खेळली, पण तिचं आज असं होतं की मला घेऊनच बस, त्याच्यामुळे मग सॉन्ग लावल्यानंतर सुद्धा ती राहिली नाही. आणि घरी आल्यानंतर तर मग काय विचारू नका, टी व्हीवर लावून बघितलं, पण ना माझं म्हणजे नेट टी व्हीला कनेक्ट होत नाही आहे. काय इश्यू झालेला आहे माहिती नाही. तर ते माझा भाऊ घरी नव्हता, त्याच्यामुळे मग मी ते करू पण शकले नाही, कारण मी खूप डोकं लावलं, पण हे नेट कनेक्ट होतच नव्हतं. म्हणून मग टी व्हीवर तर काही नाही लावून देऊ शकते, तिला मोबाईलमध्येच लावून दिलं. आणि चला मग असा झाला आजचा दिवस. छोटासाच ब्लॉग होता, मी होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केला. पिशू आल्यानंतर झालंच नाही मला, सो असं सर्व आहे. तर चला, या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.